नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 2 तास मी पाण्यामध्ये भिजायला ठेवलेली होती. डाळ चांगली भिजल्यानंतर त्यातील पाणी हे पूर्ण नितळून घेतलेलं आहे. आता ही डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे. यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या, 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घालायच्या आणि मुठभर कोथिंबीर घालायची. पोहे खायचे 3 छोटे चमचे यात पाणी घालायचं, यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही. आणि डाळ अगदी बारीक अशी वाटून घ्यायची. वाटून घेतलेल्या या डाळमध्ये 1 चमचा जिरं घालायचं, पाव चमचा हळदी पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला घालायचा, पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आणि चवीप्रमाणे यात मीठ घालायचं आहे. आता हे सगळे जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊया. इथे आपलं हे मूग डाळीचं बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीचे आहे. झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरायला ठेवायचं आहे. तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. एका पसरट ताटामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. यात पाव चमचा हळदी पावडर घालून घेतली, अर्धा चमचा लाल तिखट घातलं, तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाव चमचा ओवा घेतला, ओवा असा हातावरती क्रश करून घालायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर पदार्थामध्ये खूप छान उतरतो. पाव चमचा हिंग घालायचा, पाव चमचा गरम मसाला घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. सगळ्यात शेवटी पोहे खायचे 2 चमचे, यात आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. तुपामुळे या पदार्थाला चव खूप छान येते. आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे. याला मी मिक्स करून घेतले. आता थोडं थोडं यात पाणी घालायचं आहे आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आता गोळा मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो ना घट्ट, तसंच आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. सैल पीठ मळायचं नाही, घट्ट पीठ मळायचं, म्हणजे पदार्थ क्रिस्पी आणि खुसखुशीत होतो. पीठ मळून घेतल्यानंतर पिठातील एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला असा उंडा हा तयार करायचा आहे. आता याला आपण लाटून घेऊया. याला लाटताना अजिबात पीठ लावायचं नाही. पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे, त्यामुळे पीठ लावायची अजिबातच गरज पडत नाही. इथे मी छान याची चपाती लाटून घेतलेली आहे. जशी आपण रेग्युलर चपाती लाटतो ना, तसंच याला लाटून घ्यायचं. याला लाटून घेतल्यानंतर एका फोकच्या साहाय्याने यावरती आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे मी एक छोट्या साईजची वाटी घेतलेली आहे. इथे तुम्ही कटरसुद्धा वापरू शकता, जे आपण कुकीजसाठी वापरतो ते कटर. आता या वाटीने आपल्याला या पद्धतीने या चपातीवरती मार्किंग करून घ्यायचे आहे. इथे आपल्या अगदी छोट्या छोट्या या पुऱ्या तयार झालेल्या आहे, पाहू शकता. जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि दुसरी चपाती करताना हेच पीठ आपल्याला त्यामध्ये मळून घ्यायचं आहे. याच पद्धतीने मी छोट्या छोट्या, पाहू शकता, या पुऱ्या तयार करून घेतल्या. आता या पुऱ्यांवरती आपल्याला तयार करून घेतलेलं हे मुगाच्या डाळीचं मिश्रण लावून घ्यायचं आहे. साधारण छोटा 1 चमचा आपल्याला असं हे मिश्रण या पुऱ्यांवरती लावून घ्यायचं आहे. याच पद्धतीने मी हे मिश्रण सगळ्या पुऱ्यांवरती लावून घेतलेलं आहे. आता आपण या पुऱ्या फ्राय करून घेऊया. त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तयार करून घेतलेल्या पुऱ्या तेलामध्ये सोडून घेऊया. पुरी तेलामध्ये घालताना मूग डाळीचं जे मिश्रण लावून घेतलेलं आहे, तर ती साईड आपल्याला खालच्या साईडने ठेवायची आहे, या पद्धतीने. आणि आता या पुऱ्या क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत दोघी साईडने आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायच्या आहे. पुऱ्या फ्राय करत असताना एक साईड फ्राय झाल्यावरती दुसरी साईड पलटी करून घ्यायची आणि दोघी साईडने मस्त क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत या पुऱ्या फ्राय करून घ्यायच्या. इथे मी या पुऱ्या दोघी साईडने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतल्या. आता आपण यांना काढून घेऊया. तयार झाला इथे आपला हा मूग डाळीचा नाश्ता. चवीला अगदी भन्नाट लागतो, दिसायलाच एवढा सुंदर दिसतो, त्यापेक्षा चवीला अप्रतिम लागतो. या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 3 वाटी मुगाची डाळ 2 तास मी पाण्यामध्ये भिजायला ठेवलेली होती. डाळ चांगली भिजलेली आहे. यातील मी पूर्ण पाणी हे काढून घेतलं. आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली. यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या घातल्या, 10 ते 12 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घातलं आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे. पाव चमचा हळदी पावडर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सगळ्यात शेवटी मुठभर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर थोडीशी जास्तच घाला, म्हणजे पदार्थाला चवसुद्धा छान येते आणि रंग देखील सुरेख येतो. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान याला वाटून घ्यायचं आहे. बॅटरची थिकनेस पाहून घ्या. जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं ना, त्याच पद्धतीचं हे बॅटर ठेवायचं आहे. इथे आपलं हे बॅटर तयार झालं आहे. आता डोसे तयार करण्यासाठी तवा गरम करून घेतला. तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा तव्यावरती घालायचा आहे आणि तवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे.
ही स्टेप केल्यामुळे काय होतं, तव्याचं टेम्परेचर हे कमी होतं आणि त्यामुळे डोसे हे अगदी परफेक्ट तयार होतात. अजिबात डोसे तव्याला चिटकत नाही. तयार करून घेतलेलं डोस्यांचं बॅटर 1.5 पडी तव्यावरती घालायचं. हलक्या हाताने हा डोसा मस्त पसरवून घ्यायचा. डोसा आता एकाच साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. डोसा एका साईडने भाजत आला की वरची बाजू याची कोरडी होते. याला तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता. मी तेल लावलेलं आहे. आता हा डोसा मस्त क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. डोसा इथे मी भाजून घेतला आहे. पाहू शकता डोसा क्रिस्पी झालेला आहे, कुरकुरीत देखील आहे. याला आपण काढून घेऊया. मस्त असा मूग डाळीचा क्रिस्पी कुरकुरीत डोसा तयार झाला. तुम्हाला मऊ लुसलुशीत डोसे हवे असतील तर दोघी साईडने भाजून घ्या. तयार झाला अगदी साधा, सोपा, पौष्टिक असा मूग डाळीचा हा डोसा. लहान मुलांना तुम्ही टिफिन बॉक्समध्ये सुद्धा याला देऊ शकता. एकदा नक्की ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली. डाळमधील पूर्ण पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे आणि ही डाळ अशी चाळणवरती 10 ते 15 मिनिटं आपल्याला अशी पसरवून ठेवायची आहे. म्हणजे डाळमधील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि डाळमधील पाण्याचा अंश देखील कमी होईल. तोपर्यंत एका पॅनमध्ये 2.5 वाटी आपल्याला पाणी घालायचे. याच वाटीने आपण मुगाची डाळ देखील मोजून घेतलेली होती. सगळे जिन्नस याच वाटीने मोजायचे. पाव वाटी यात साखर घातली आणि 10 ते 12 केशरच्या काड्या घालून घेतल्या. आता आपल्याला हे जे पाणी आहे तर ते शिजवून घ्यायचं आहे साधारण 2 ते 3 मिनिटं. साखर विरघळेपर्यंतच फक्त हे पाणी शिजवून घ्यायचं. साखरेचा आपल्याला पाक बनवायचं नाही आहे, फक्त साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची. इथे मी साखर पाण्यामध्ये विरघळून घेतलेली आहे. गॅस बंद करून घेऊया. इथे आपलं हे शुगर सिरप तयार झालेलं आहे. सिरप तयार होत होतं तोपर्यंत डाळमधील जे पाण्याचं मॉइश्चर आहे तर ते देखील बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे. अजिबात थोडाही पाण्याचा वापर न करता डाळ रवा टेक्स्चरवरती आपल्याला वाटून घ्यायची आहे. इथे मी डाळ वाटून घेतली. आता पॅनमध्ये आपल्याला पाव वाटी तूप घालून घ्यायचं आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी तूप थोडंसं जास्तच लागतं, त्यामुळेच हा पदार्थ छान मऊ लुसलुशीत होतो. तूप चांगलं गरम झाल्यावरती 2 चमचे यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. रवा बारीक किंवा जाड कुठलाही तुम्ही वापरू शकता. इथे मी जाड रवा वापरला आहे. रवा 2 ते 3 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती हलकासा सुगंध रिलीज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून घेतल्यानंतर यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ देखील हलकाशा तांबूस रंगावरती आपल्याला हलकासा सुगंध रिलीज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ सगळ्यात शेवटी घालायचं, कारण आधी जर आपण घातलं रव्यासोबत तर ते करपू शकतं. इथे मी बेसन पीठ चांगलं भाजून घेतलं. आता वाटून घेतलेल्या मूग डाळीचं मिश्रण आपल्याला यात घालायचं आहे आणि साधारण 10 ते 12 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती तूप सुटेपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे. इथे मी याला 10 ते 12 मिनिटं छान परतून घेतलेलं आहे. मिश्रण चांगलं परतून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण असं फेसाळलेलं तयार होतं आणि यावरती भरपूर असा फेस येतो आणि खूप असं तूप देखील याला सुटतं. यावरनं समजायचं हे छान भाजलं गेलं. यात मी काजूचे काप घालून घेतलेले आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. काजू देखील यासोबत 1 ते 2 सेकंद मी भाजून घेतले. यात आता तयार करून घेतलेलं हे शुगर सिरप आपल्याला घालून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा संपूर्ण शुगर सिरप इथे आपल्याला हे पूर्ण यात घालून घ्यायचं आहे. याला मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण 7 ते 8 मिनिटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा या 7 ते 8 मिनिटांमधून साधारण 1.5 मिनिटांनी झाकण उघडायचं आहे आणि याला असं मिक्स करत जायचं आहे, म्हणजे शिरा हा तळाला चिटकणार नाही किंवा चढणार नाही. हा शिरा आता याच पद्धतीने मी झाकण ठेवून छान शिजवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत दाणेदार इथे मूग डाळीचा शिरा आपला तयार झाला. सगळ्यात शेवटी यात पाव चमचा वेलची पावडर घालून याला मिक्स करून घेतलंय. तयार झाला मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळेल असा हा मूग डाळीचा शिरा. चवीला अगदी भन्नाट लागतो हा शिरा आणि सगळ्यात महत्त्वाचं पौष्टिक देखील आहे. या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली. डाळ चांगली भिजलेली आहे. या डाळमधील पाणी आपल्याला पूर्ण नितळून घ्यायचं आहे. डाळ अशी चाळणवरती आपल्याला पसरवून घ्यायची आहे, म्हणजे या डाळमधील एक्स्ट्राचं पाणी देखील नितळून जाईल. आता इथे मी 1 मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतला. बटाट्याची सालं काढून घेतली आणि हा बटाटा किसून घेतला. आता बटाट्याच्या किसमध्ये पाणी घालायचे
हा किस 2 ते 3 वेळेस मस्त धुवून घ्यायचा आहे, म्हणजे या किसमधील जे स्टार्च आहे तर ते निघून जाईल। आता या बटाट्याच्या किसमधील पाणी आपल्याला असं हाताने दाबून दाबून काढून घ्यायचं आहे आणि आता याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। याच पद्धतीने सगळ्या बटाट्याच्या किसमधील पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता या पदार्थासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे, तर त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा आपल्याला बडीशोप घालायची, 1 चमचा जिरं घालायचं, 1 चमचा धणे घालायचे आहे आणि 6 ते 7 काळी मिरी यामध्ये घालून घ्यायची आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला 1 ते 2 सेकंद सुगंध रिलीज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। छान याला भाजून घेतल्यानंतर एका मिक्सीच्या भांड्यामध्ये काढायचे आणि याची अगदी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। मसाला तयार होत होता तोपर्यंत डाळमधील पाणी देखील चांगलं नितळलेलं आहे। या डाळमधील 2 चमचे डाळ मी सेपरेट बाजूला काढून घेतलेली आहे। डाळ का बाजूला काढली ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। मिक्सीच्या भांड्यामध्ये आता ही डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे। यामध्ये 6 ते 7 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या। तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अजिबात पाण्याचा वापर न करता थोडासा रवाळ टेक्स्चरवरती डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। वाटून घेतलेली डाळ आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये हा बटाट्याचा किस घालायचा आहे, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि आपण ही डाळ सेपरेट बाजूला काढलेली होती ती देखील यामध्ये घालायची आहे। अशी डाळ घातल्यामुळे पदार्थ जास्त क्रिस्पी आणि खुसखुशीत होतो। तयार करून घेतलेला मसाला यामध्ये घालायचा, पाव चमचा यामध्ये आमचूर पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला घालून घ्यायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, यातील अर्ध बेसन पीठ सुरुवातीला घालून घेतलं, गरज लागली तर आपण उरलेलं बेसन पीठ देखील यात घालूया। याला मिक्स करून घेतलंय। मला असं वाटतं यात आणखी बेसन पीठ बसेल, त्यामुळे जे शिल्लक राहिलेलं बेसन पीठ होतं ते देखील यामध्ये घालून घेतलं। टोटल 1 वाटी बेसन पीठ इथे आपण यासाठी वापरले। मिश्रणाची थिकनेस पाहून घे, या पद्धतीची आहे। या पदार्थाची चव दुपटीने वाढण्यासाठी तुपाची फोडणी यामध्ये घालायची। 1 चमचा तूप गरम करून घ्यायचं, यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि पाव चमचा हिंग घालायचा। तयार करून घेतलेली फोडणी मिश्रणामध्ये घालायची आणि छान याला मिक्स करून घ्यायचं। इथे आपण मेदू वडे तयार करत आहोत, त्यासाठी हाताला पाणी लावायचं आणि थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा गोळा असा तयार करून घ्यायचा। चहाची गाळणी घेतलेली आहे, याला देखील सुरुवातीला पाणी लावून घेतलेलं होतं। हे मिश्रण आता आपल्याला गाळणीवरती ठेवायचे, थोडंसं याला थापून घ्यायचं आणि याला होल तयार करून घ्यायचं। इथे आपला हा मेदूवडा तयार झाला। मेदूवडा फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं। चहाची गाळणी अशी हलकीशी शेक करून घ्यायची आणि हा वडा असा अलगद तेलामध्ये सोडून घ्यायचा। वडा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने फ्राय करायचा। तयार झाला मूग डाळीचा क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा मेदूवडा। चवीला अगदी भन्नाट लागतो हा मेदूवडा। नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। डाळमधील पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आणि ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची। पोहे खायचे 2 चमचे यात पाणी घालायचं, यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आणि डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची। वाटून घेतलेली डाळीचं मिश्रण आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे। मिश्रण फेटून घेतल्यामुळे अगदी हलकं फुलकं होतं आणि लाईट होतं, त्यामुळे पदार्थ अगदी क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतो। मिश्रण चांगलं फेटून झालं आहे की नाही ते कसं ओळखायचं? वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि मिश्रणाचा गोळा या पाण्यामध्ये घालायचा। हा गोळा असा पाण्यावरती तरंगत आहे म्हणजे मिश्रण चांगलं फेटून झालेलं आहे आणि जर हा गोळा तळाला जाऊन बसला तर समजायचं की मिश्रण आणखी 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचंय। मिश्रणामध्ये 1 चमचा आल्याची पेस्ट घालायची, पाव चमचा हिंग घालायचा आणि 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण दही वडे बनवत आहोत, तर त्यासाठी हाताला पाणी लावून घ्यायचं आणि थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि मस्त हे वडे तेलामध्ये घालून घ्यायचे। वडे मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे। इथे मी हे वडे दोन्ही साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। पाहू शकता मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहे। याच पद्धतीने मी सगळे वडे हे तयार करून घेतलेले आहे। यातील एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते। बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आहे आणि आतून मस्त असा स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार झालेला आहे। दही वडे बनवत आहोत, तर त्यासाठी इथे मी 2 ग्लास गरम करून घेतलेला पाणी घेतलेलं आहे। यामध्ये पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घातलंय
आता हे वडे आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहे। झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी हे वडे आपल्याला भिजायला ठेवायचे। तोपर्यंत दही तयार करून घेऊया। त्यासाठी 1 वाटी दही घेतलं, यामध्ये 2 चमचे साखर घालून दही चांगलं स्मूथ होईपर्यंत फेटून घेतलं। इथे आपलं दही तयार झालेलं आहे। यात आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। मस्त असं गोड इथे आपलं दही तयार झालेलं आहे। दही तयार होत होतं तोपर्यंत वडे देखील चांगले पाण्यामध्ये भिजले गेलेले आहे। वड्यांची साईज बघाल तर मस्त अशी डबल झालेली आहे। आता या वड्यातील पाणी आपल्याला असं हाताने दाबून काढून घ्यायचं आहे। याच पद्धतीने मी सगळ्या वड्यांमधील पाणी हे काढून घेतलं। आता हे वडे आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचे। यावरती तयार करून घेतलेलं गोड दही घालायचे, थोडीशी पुदिन्याची चटणी घालायची आहे। आता चिंच आणि गुळाची चटणी घालून घेऊया आणि थोडंसं लाल तिखट यावरती घालायचे। तयार झाले मस्त असे मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट असे दही वडे। चवीला छान लागतं, एकदा बनवून बघा। प्रकार क्रमांक 6। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। डाळमधील पूर्ण पाणी आता नितळून घेतलं आणि ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली। आता यामध्ये आपल्याला 1 इंच आल्याचे काप आणि 2 हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहे। तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोडंसं पाणी घालायचे आणि थोडंसं रवा टेक्स्चरवरती डाळ वाटून घ्यायची आहे। यात आता पोहे खायचे 2 चमचे जाड रवा घालायचा आहे। अगदी चिमूटभर यात हळद घालायची आहे आणि 2 चमचे साखर घालून घ्यायची आहे। साखर घातल्यामुळे ढोकळा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट तयार होतो। पाव चमचा लिंबू पावडर घालायची आणि पोहे खायचे 3 चमचे कच्चं तेल घालायचं आणि मिश्रण एकदा पुन्हा मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं। तयार करून घेतलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं। याला मिक्स करून घेतलं। याची थिकनेस पाहून घ्या या पद्धतीचे। यावरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी बॅटर मुरण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि ढोकळा स्टीम करण्यासाठी कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालायचे। यात एक रिंग ठेवायची आहे। रिंग नसेल तर डब्याचं झाकण तुम्ही वापरू शकता। पाण्याला एक खडखडून उकड काढून घ्यायची। उकड आल्यानंतर तेल लावून घेतलेलं ताट यामध्ये ठेवायचं आहे। इथे आपली पूर्वतयारी होत होती तोपर्यंत बॅटर देखील चांगलं मुरलेलं आहे। यात चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालून बॅटर अगदी पटापटा मिक्स करून घ्यायचे। तयार करून घेतलेलं बॅटर वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला ताटामध्ये ओतायचे। झाकण ठेवून गॅसच्या हाय फ्लेमवरती 15 मिनिटं ढोकळा शिजवून घ्यायचा आहे। इथे मी हा ढोकळा शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता टूथपिक देखील अगदी क्लीन निघालेली आहे। याचा अर्थ ढोकळा शिजलेला आहे। ढोकळा हलका थंड करून घेऊया। तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी बनवूया। तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि फोडणी 1 ते 2 सेकंद तेलावरती छान परतून घ्यायची। ढोकळा हलका थंड झाल्यावरती तयार करून घेतलेली फोडणी ढोकळ्यावरती घालायची आणि छान पसरवून घ्यायची आहे। आता ढोकळा आपण कट करून घेऊया। ढोकळा कट करत असतानाच अंदाजा आला असेल हा ढोकळा किती स्पॉन्जी सॉफ्ट तयार झालेला आहे। असा हा मुगाचा ढोकळा पौष्टिक देखील आहे आणि चवीलाही छान लागतो आणि ढोकळ्याला बघा किती छान जाळी पडलेली आहे। या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। पाव वाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये छान भिजवून घेतली। आता या डाळवरील पाणी आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि डाळमधील 2 टेबलस्पून डाळ अशा पद्धतीने सेपरेट बाजूला काढून घ्यायची आहे। ही डाळ का बाजूला काढून घेतली ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप, 2 हिरवी मिरची, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाण्याचा वापर जराही न करता आपल्याला जाडसर अशा पद्धतीने ही डाळ वाटून घ्यायची आहे। आता एका परातीमध्ये 1 वाटी आपल्याला गव्हाचे पीठ घालायचं आहे। यामध्ये वाटून घेतलेली ही मुगाची डाळ आता घालूया आणि बाजूला सेपरेट काढून घेतलेली ही डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे। अशी ही डाळ घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धणे पावडर आणि पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे। चाट मसाल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि कोथिंबीर घालायची। आता सगळ्यात शेवटी 2 चमचे साजूक तूप घालायचे। असं साजूक तूप घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे। यावरनं अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालायचंय। आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला छान गोळा मळून घ्यायचा आहे। जसं आपण चपातीचं पीठ मळून घेतो तशाच पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे।
असं पीठ मळून घेतल्यानंतर थोडंसं यावरती तूप घालायचं आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता इथे आपण मुगाचा पराठा तयार करणार आहोत। ज्या साईजचा पराठा तयार करायचा असेल त्या साईजचा गोळा घ्यायचा आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा आहे। आता हा उंडा आपल्याला पिठामधून बुडवून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे। असं याला लाटून घेतल्यानंतर यावरती थोडंसं तूप घालायचं आणि याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं। आता आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने असं याला फोल्ड करून घेतल्यानंतर पुन्हा याला पिठामधून बुडवून घ्यायचं आणि याचा आपल्याला छान पराठा लाटून घ्यायचा आहे। इथे मी गोलाकार पराठा लाटून घेणार आहे। इथे तुम्ही त्रिकोणी पराठा सुद्धा लाटून घेऊ शकता। आता इथे मी पराठा छान लाटून घेतलेला आहे। आता आपण याला भाजून घेऊया। आता इथे मी तवा छान गरम करून घेतलाय। यावरती हा पराठा घालायचा आहे। पराठ्याची एक साइड छान भाजून झाल्यानंतर पराठा पलटी करून घेऊया। यावरती आता तूप घालून घ्यायचं आहे आणि दोघी साइडने आपल्याला तूप घालून हा पराठा भाजून घ्यायचा आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता, पण तुपामुळे या पराठ्याची चव खूप छान लागते। इथे मी दोघी साइडने छान तूप लावून हा पराठा मस्त भाजून घेतलेला आहे। हे बघा इथे आपला हा पराठा तयार झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। हा पराठा चवीला तर अगदी भन्नाट लागतो आणि जर प्रवासामध्ये पराठा नेत असाल तर 2 ते 3 दिवस अजिबात खराब होत नाही। असा हा मुगाचा पराठा अतिशय पौष्टिक तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं लहान काही मोठ्यांना सुद्धा फार आवडतो। जर तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला भेटू आता एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।